श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला माझी गुरुवारची संध्याकाळ कशी होती ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे मी मस्तपैकी देवाची पूजा वगैरे करून घेतली, देवाला दिवाबत्ती वगैरे केली. तर खूप भारी फ्रेश वाटत होतं. त्यानंतर मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केली. तरी तुम्ही बघू शकता आज माझ्याकडे बेत होता पुरी भाजीचा. मिस्टरांनी सांगितलं होतं मस्तपैकी पुरी भाजी बनव, त्यामुळे मी इथे पुरी भाजी बनवण्याची तयारी करून घेतली होती. मी कुकरमध्ये बटाटे व भात बटाटे उकडायला व भात शिजण्यासाठी ठेवला होता आणि एकीकडे मी भाजीची तयारी करत होते. कुकर माझा झाला होता, तो थंड होईपर्यंत माझी बाकीची तयारी मी करून घेतली होती. तर इथे मी थोडेसे कांदा खोबऱ्याचे वाटण घेतले होते आणि टोमॅटोची प्युरी करून घेतली होती आणि गॅसवर मी इथे कढई ठेवली होती. तुम्ही बघू शकता इथे. तर माझी संध्याकाळची तयारी चाललेली आहे स्वयंपाकाची. तर एक एक वस्तू मी मला ज्या लागत होत्या त्या फ्रीजमधल्या काढून घेत होते, कढीपत्ता वगैरे. आणि मध्येच इथं माझ्याशी माझी मोठी मुलगी बोलत होती, त्यामुळे मी तिच्याकडेही पाहत होते. आणि हा माझा पहिलाच असा व्हिडिओ आहे कॅमेरासमोर, त्यामुळे थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं. पण तरी पण म्हटलं आपण ट्राय करावं, त्याकरता हा व्हिडिओ मी केला आहे. त्यानंतर मी कढई ठेवली होती, त्यामध्ये थोडेसे तेल घातले होते आणि त्यामध्ये मी टोमॅटो प्युरी घातली आहे. माझ्या लक्षातच आले नाही, मी पटकन दूधवरती ठेवले मग, कारण फोडणीचं मसाले वगैरे टाकल्यावर त्याच्यामध्ये उडू शकतं. व्हिडिओ काढायच्या नादामध्ये माझ्या लक्षात आलं नाही, त्यामुळे मी नंतर दूधवरती ठेवले, पण त्यामध्ये काही उडालं नव्हतं. इथे मी थोडा कढीपत्ता घालून घेतला आहे टोमॅटो प्युरी घातल्यानंतर आणि मस्तपैकी मिक्स करून घेत आहे. अशी पुरी भाजीबरोबर भाजी छान लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि तुम्हाला याची फुल रेसिपी पाहिजे असेल व्यवस्थित तरीही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुमच्यासाठी फक्त भाजीची रेसिपी शूट करून तुमच्याशी शेअर करेन. आता मी कुकरमधले बटाटे काढून घेतले. आपल्या सगळ्याच गृहिणींची संध्याकाळी स्वयंपाकाची गडबड असते, त्यावेळी आपण एकात एक बरीचशी कामं करून घेत असतो, की असे नाही की आपण एकच काम करायला लागलो की तेच करतो. तसं माझंही इथं चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी थोडेसे कांदा खोबऱ्याचे वाटण घातले आहे टोमॅटो प्युरी परतल्यानंतर. आणि वाटण अगदी थोडे थोडे घातले आहे, कारण ही भाजी बटाट्यामुळेच घट्ट होते, त्यामुळे आपल्याला इथे जास्त वाटण नाही घालायचं. वाटणाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि एकीकडे मी बटाटे सोलून घेतले आणि चिरून देखील ठेवले. तोपर्यंत वाटणामध्ये हळद आणि लाल तिखट घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपल्याकडे जे घरामध्ये बेसिक मसाले असतात तेच आपण याच्यामध्ये घालायचे. आणि माझ्याकडे थोडासा मटण मसाला होता, तर तो देखील मी याच्यामध्ये घातला आहे. आणि थोडासा कांदा लसूण मसाला. मी मसाले इथे अंदाजेच घातलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मी इथे चिरून घेतलेला बटाटा घातला आहे. बटाटा पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. थोडा थोडा मॅश पण करायचा मध्ये मध्ये, मग असा बटाटा पुरीबरोबर छान लागतो. मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आणि एकीकडे मी गॅसवरती पाणी देखील गरम करायला ठेवले आहे. या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे. जर आपण थंड पाणी घातले तर भाजीच्या चवीमध्ये थोडासा फरक पडतो. आता मी थोडेसे गरम पाणी याच्यामध्ये घातले आहे. तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवे आहे त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करायचे आहे. आणि मी चवीनुसार मीठ घातले आहे. आणि त्यावरती आता एक 5 मिनटासाठी बारीक गॅसवरती झाकण ठेवून दिले आहे. तोपर्यंत मी कुकरमधला भात काढून घेतला आणि साईडला झाकून ठेवला. आता त्याच कुकरमध्ये मला वरण करायचं आहे. तर इथे मी मसूर डाळीचं वरण करणार आहे. आता तुम्ही मला म्हणाल की तुम्ही एकाच कुकरमध्ये का नाही केला वरण आणि भात. तर अगोदर मला बटाटे उकडून घ्यायचे होते, त्यामुळे मी भातावर बटाटे ठेवून उकडून घेतले आणि आता वरण सेपरेट 2 शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल. मसूर डाळ असल्यामुळे पटकन शिजते. डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि 2 थेंब तेलाचे टाकले आहेत. त्याच्यामुळे डाळ उतू जात नाही आणि चव पण चांगली येते आपल्या वरणाला.
आणि त्याच्या मी आता 2 शिट्ट्या घेणार आहे. तोपर्यंत मी घरातली बाकीची कामं म्हणजे थोडीशी भांडी होती चहाची वगैरे ती मी घासून घेतली आणि लावून घेतली. जी भांडी सुकलीत ती पटकन लावून घेतली. असं साईड बाय साईड माझी कामं चाललेली असतात. एकीकडे दूध तापलेले होते, ते थंड झाले होते, ते देखील मी फ्रीजमध्ये ठेवून घेतले व बाकीचं आवरून घेतलं साईडचं. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना जेवढा आपण पसारा दिसतो मग आपल्याला गोंधळल्यासारखे होते, त्याकरता मी लगेचच्या लगेचच हातासारखे कामं उरकून घेत असते. आता भाजी देखील झाली आहे, त्याला तेल सुटले व्यवस्थित आणि मी वरून थोडी कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करून साईडला ठेवून देणार आहे. मी पुरीचे पीठ देखील मळून ठेवले होते थोडा वेळ, एक 10-15 मिनटासाठी. ते पण छान भिजलेले आहे. आता माझ्या सासूबाई आलेल्या आहेत. आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो. तर त्या मला म्हटल्या की मी पुरी लाटून देते, ते तळून घे, तर पटकन होऊन जाईल. अशीच आम्ही एकत्रच कामं करत असतो सगळी दोघी मिळून. तर पटकन स्वयंपाक होतो आणि मग आपापली काही कामं असतील तर करायला आपणही मोकळे होतो. तर त्या पुरीसाठी गोळे करून घेत आहेत एकसारखे, मग पुऱ्या पटपट होऊन जातात. तर मी इथं तेल काढते आहे. तेल मी खूप जास्त नाही घेत पुरी करताना, कारण माझी लोखंडी कढई आहे आणि छोटीच आहे आणि मग एका वेळी सगळे तेल पण हे तर तेल मी काढून घेतले. आणि जास्त तेल आपण घेतलं तर ते वापरण्यासाठी पण चांगले नसते तळणीचे, त्याच्यामुळे मी थोडेसेच तेल घेतले म्हणजे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी वापरता येते भाजीला वगैरे. या हिशोबानेच मी तेल घेतले, त्यामुळे थोडे कमी घेतले आहे. एक एक करूनच मी पुरी इथे तळून घेणार आहे. तर त्या मला लाटून देणार आहेत आणि मी करून घेते आता. तुम्ही पण तुमच्या घरी असंच सासूबाई वगैरे असतील तर मिळून मिसळून कामे करता का, ते देखील मला सांगा कमेंटमध्ये. तर इथे त्यांनी मस्तपैकी गोळे करून घेतले आहेत आणि त्या मला आता लाटून देत आहेत. तेल तापत ठेवलेले आहे मी इथं. पुरी लाटताना थोडीशी जाडच लाटायची, तर छान फुगते. आणि तुम्ही बघू शकता आता की माझ्या पुऱ्या कसल्या मस्त फुगलेल्या आहेत. तुमच्याशी नवीन काहीतरी शेअर करावं म्हणून मी माझे संध्याकाळचे रुटीन तुमच्याशी शेअर केले आहे इथे स्वयंपाकाचे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ असे बघायला आवडणार असतील तर मी तुमच्यासाठी आणखी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येईल. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि पहिले तर सबस्क्राईब करा, तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तुम्ही बघू शकता पुरी मस्त टम फुगलेली आहे इथे. अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या आता पटकन तळून घेणार आहे, कारण जेवणाची वेळ इथे झाली होती संध्याकाळी. सगळ्यात अगोदर मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेईल आणि त्यानंतर घरातील सगळेजण जेवतील. अशा प्रकारे मी मस्तपैकी सगळ्या पुऱ्या वगैरे करून घेतलेल्या आहेत. दोघींनी केल्यामुळे वेळही वाचतो, गॅसही वाचतो आणि पुऱ्या देखील मस्त झाल्या आहेत. एकानेच करायचं म्हटलं तर एक पुरी काढताना वगैरे थोडीशी नाही का नीट तळली जात नाही किंवा गडबड होऊन जाते, त्यामुळे आम्ही दोघी मिळून करतो. तर अशा प्रकारे माझ्या पुऱ्या देखील इथं मस्तपैकी करून झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.